भाजपा नेते आशिष शेलार आता राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। खरं तर हे जे भेटीगाठींचं सत्र आहे ते सुरूच असल्याचं पाहायला मिळते गेल्या 2 दिवसांपासून आणि त्यातच भाजपाचे नेते आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। शेलार राज ठाकरेंच्या शिवतीर्थ येथे निवासस्थानी भेटीला पोहोचल्याचं सध्या समजतंय। मुंबई शिक्षक मतदारसंघात या दोघांमध्ये चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीबाबत भाजप मनसेत खलबतं सुरू आहेत। मनसेने खरं तर जाहीर पाठिंबा दिलेला होता, त्यानंतर आता भेटीगाठींचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपा नेते आशिष शेलार राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सध्या पोहोचल्याचं समजतंय। या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर विधान परिषद निवडणुकीबाबत भाजप आणि मनसेमध्ये खलबतं सुरू आहेत। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजपा नेते आशिष शेलार सध्या राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय। भेटी दरम्यान नेमकं काय घडतंय? गौरी, ज्याप्रमाणे महाराष्ट्रासह मुंबईसह महाराष्ट्रातील एकूण 4 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे। या निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची आज खऱ्या अर्थाने शेवटची तारीख आहे। या पार्श्वभूमीवरती मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि राज ठाकरेंच्या मध्येही चर्चा सुरू आहे। काही वेळापूर्वी आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले होते आणि मुंबईतील शिक्षक मतदारसंघाच्या संदर्भात मनसेचा पाठिंबा असावा या सगळ्या अशा प्रकारची विनंती भाजपकडनं राज ठाकरेंना केली जाते। खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये शिक्षक मतदारसंघात भाजपनं अधिकृतपणे उमेदवार न देता जे पुरस्कृत उमेदवार आहेत शिवनाथ दराडे यांना आपलं समर्थन जे आहे ते जाहीर केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये मनसेनं आपल्याला पाठिंबा द्यावा आणि या निवडणुकीत सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका मांडण्यासाठी आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले असं कळते। मात्र एक प्रश्न असा निर्माण होतो की केवळ मुंबई शिक्षक बाबतच भाजपकडनं विनंती करण्यात येते की पदवीधर बाबत सुद्धा अशा प्रकारची काही विनंती केली जाते। कारण काल शिवसेनेचे जे उमेदवार होते दीपक सावंत त्यांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेत आपल्याला पाठिंबा द्यावा। नक्कीच ओम, या भेटीमध्ये नेमकं काय घडतं, काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।